रामकृष्ण हरी मौली. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 29. अर्जुनाशी चालू असणारा भगवंताचा संवाद. भगवंत बोलू लागले. काय बोलतायत भगवंत? आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवचैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्यन्य वेद न चैव कश्चित्. भगवंत सांगतायत, अर्जुना, कोणी या आत्म्याकडे आश्चर्याने पाहतो, तसाच कोणी आश्चर्याने याविषयी व्यक्त सुद्धा होतो, बोलतो सुद्धा. कोणी आश्चर्यासारखं याच्याबद्दल ऐकून सुद्धा घेतो, कोणी पाहतो, कोणी वर्णन करतं, कोणी याला ते आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की ते तद्रूप होतात, पण मग पुन्हा देहतात्म्यावर येत नाहीत. एकदा जर आत्मा कळाला ना, एकदा स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये झाकता आलं, प्रकाश आपल्याला बघता जर आलं, किंवा त्या आत्म्याशी एकरूपता जर आपल्याला साधता आली, तर पुन्हा आपण देहाला येत नाही. भगवंताची भक्ती करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येतं. म्हणजे नेमकं काय करता येतं? आत्म्यामध्ये वास्तव्य करून असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी तादात्म्य साधता येतं. स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्यता या चारही मुक्तीची प्राप्ती आपल्याला घडून येते. आणि मग आपण त्याच्यापासून वेगळे राहत नाही, आत्म्यापासून आपण वेगळे होऊ शकत नाही. मग तो आत्मा भगवंताच्या चरणावर स्थिर पडून राहतो. पुन्हा त्याला जन्माला येण्याचं, दुसरा देह धारण करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून अर्जुना, लक्षात घे, आपण हा जो देह आहे, हा जो आत्मा आहे, या आत्म्याला जाणण्यासाठी स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकोळून बघितलं पाहिजे, झोकून बघितलं पाहिजे, वाकून बघितलं पाहिजे. एरवी मनुष्य दुसऱ्याकडे सहजगत्या पाहतो, त्याच्यातले दोष गुण जे काही आहे, त्याचे गुण असतील, दोष असतील, ते सहजपणे तुम्हाला मला सहजपणे लक्षात येतात. पण आपल्या जवळ असणारे गुण किंवा दोष असतील, याच्याबद्दल चिंतन जो करतो आणि जो हे पाहतो, त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार सुद्धा कालांतराने होत असतो. आत्मस्वरूपाचा एकदा साक्षात्कार झाला की पुन्हा हा प्रश्नच मनामध्ये निर्माण होत नाही की शरीर काय, आत्मा काय, नित्य काय, अनित्य काय, या संकल्पनाच्या पुढे मनुष्य असणारा जात असतो. आणि म्हणून अर्जुना, तू विचार कर. अनेक जण विचार करतात, पण ज्ञानोबारायांनी उदाहरण देताना सांगितलं. काय बोलतात ज्ञानोबाराय? जैसे सरिता ओह समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघो ते न समात परतले नाही. एकदा या आत्म्याचा बोध झाला की मग पुन्हा परत फिरणे नाही, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. जसं अनेक नद्याचा प्रवाह जाऊन समुद्राला मिळतो, पण समुद्रापासून परत पुन्हा नद्या फिरत नाहीत. एकदा समुद्रात गेल्या की झाल्या समुद्र रूप झाल्या. तसं जोपर्यंत आपण या शरीराला आपलं समजू, तोपर्यंत हे शरीर आपलं आहे, या शरीराचे सुख दुःख सगळे काही विकार आपले आहेत. पण ज्यावेळेस ह्या सगळ्यांना सोडून आपण फक्त आत्मा आहोत अशी अनुभूती येईल, मग पुन्हा दुसरं काहीही करणं शिल्लक राहत नाही. पुन्हा या देहाकडे मनुष्य फिरून सुद्धा बघत नाही. फिरून सुद्धा बघत नाही म्हणजे या देहाचा कसलाच विचार करत नाही. याच्याबद्दल शोक, दुःख, सुख, दुःख या सगळ्याच्या या कल्पनातीत असणारा व्यवहार मनुष्य मात्राकडून होतो. म्हणून तू पण या आत्म्याचा बोध घे, अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. रामकृष्ण.